आपण चर्चा करत होतो शेतीविषयी. तर जेव्हा आता आमचा अनुभव सांगतो की जेव्हा आम्ही ही जमीन घेतली तर ही जमीन होती चोपन. चोपन जमिनीचं काय आहे की त्याच्यात आपण फक्त ऊस लावू शकतो, दुसरं प्रॉडक्ट येत नाही. आम्ही बराच प्रयत्न केला, नाही होत. तर आम्ही काय केलं, मी गोकुळ अमृतम हे शेणखत असं टाकून जमिनीचा पोत सुधारला. आता तुम्ही बघू शकता की आम्ही सर्व प्रकारच्या फळं पण घेऊ शकतो, पालेभाज्या पण घेऊ शकतो आणि बाकी सर्व घेऊ शकतो. युरियाने काय होतं आहे की युरियामुळे काय होतं की जमिनीचा पोत खराब होतो, जमीन घट्ट व्हायला लागली. युरिया टाकला, गांडूळ मेले. युरिया टाकला, आपला पैसा खर्च झाला. युरिया टाकला, आपला पैसा बाहेर गेला. अनेक वेळा जमिनीवर जो एक पांढरा थर दिसतो तो काय प्रकार असतो? आता तो ऍक्च्युली तो थोडासा युरियाचा पण परिणाम आहे आणि पाण्याचा पण परिणाम आहे. अच्छा, त्याच्यामुळे तो परिणाम म्हणजे जमीन कडक होणं, त्यातले सूक्ष्म जीवाणू मरणं, किंवा कधी कधी मातीचा ढेकूळ सुद्धा दगडासारखा कडक असतो. हो, किंवा जमिनीवर एक पांढरा थर येतो. दिस इज अ साईन की आपली जमीन नापिकतेकडे चालली आहे. करेक्ट. आता मध्ये IECRचा मी एक लेख वाचला होता ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जमिनीचा कार्बन मिनिमम 1 to 2 च्या रेंज मध्ये पाहिजे. तर त्याविषयी काय सांगाल? आता कसं कार्बन कमी झाला तर तुम्ही ती जमीन तर म्हणजे त्याची क्षमता समजून घ्या. डेड सॉइल की जेव्हा गाय तुमच्याकडे असेल, तुमच्याकडे खत तुमच्याकडे असेल, गोमूत्र तुमच्याकडे असेल, गोमूत्र असेल, तर तुमचा जमिनीचा पोत नक्कीच होणार. पण याला किती वेळ लागतो? आता साधारण तुम्हाला म्हणजे तसं बघायला गेलं की तुम्ही जर थोडासा चांगला योग्यरीत्या तयार केला तर आमच्या अनुभवानुसार 6 ते 8 महिन्यात थोडासा तुम्ही लाईनीला लागू शकता. म्हणजे जमिनीचा पोत तुमचा कसाही असो, हो, जर तुम्ही ही सिस्टम फॉलो केली तर 6 ते 8 महिन्यात तुमची जमीन परत रिवाईव्ह व्हायला सुरू होते. आता तुम्हाला मी अनुभव सांगायला विसरलो की जेव्हा आपण नक्षत्राप्रमाणे झाडं लावली आहेत, आपण गो आधारित शेती करतोय, तर त्याचा परिणाम असा पण झाला आम्हाला की एक तर आमचा विश्वास वाढला की शेती करण्याचा एक विश्वास वाढला. दुसरी गोष्ट की आता पाणी जे होतं, आम्ही जेव्हा आलो इथं 2021 मध्ये, तर आमचा TDS होता 1150. अच्छा, आता आम्ही चेक केला तर 750 भरलाय. अरे बापरे. आणि आता आमचं जे बोरचं जे पाणी आहे त्याचं लेवल वाढलेली आहे, म्हणजे अंडर वॉटर टेबल सुद्धा सुधारलं. वाढलं. त्याचं एक कारण मला वाटतं असं असेल की जमिनीमध्ये सूक्ष्म जीवांचं ड्रिलिंग जे आहे ते ऍक्टिव्ह झालेलं आहे. अँड दॅट इज द रिझन वाय रेन वॉटर हार्वेस्टिंग चांगलं व्हायला लागलं. म्हणजे ह्याचा अर्थ की गाय जे आहे हे, किंवा नैसर्गिक शेती म्हणली की गाय आली, दॅट इज अ सोल्युशन फॉर अ लॉट ऑफ ग्लोबल थिंग्स मी असं म्हणेल. किंवा शेतीशी दृष्टिकोनातनं हे अतिशय पूरक एक असं. हो, आता तुम्ही चांगला शब्द वापरलाय, नैसर्गिक शेती. बघा ही कधी होणार माहितीये का, जेव्हा आपण शेणखत टाकत जाऊ ना, ते ऑटोमॅटिक नसेल मग परत टाकायची गरज नाही आपल्याला, ती म्हणजे निसर्गाप्रमाणे चालत राहणार. ह्याच्याविषयी थोडंसं सांगाल का? आता हे बघा, हे आम्ही गांडूळ खत केलेलं आहे. तर याचं आम्ही असं हात वगैरे करून घेतलेले आहेत, तर जेणेकरून काय होतं की त्याचं पाणी जे आहे, आता हे पाणी आम्ही झेलू शकतो. तर इथं आम्ही त्याचे सर्व नळ केलेले आहेत. त्या नळाने आपण पाणी वगैरे झेलतो. इकडे पाणी हे ठेवलेलं आहे. तर याचं जे वर्मी वॉश म्हणतो त्याला आपण, ते आपण हे करायचा प्रयत्न. तर काही लोक काय करतात की गांडूळ खत प्रकल्प चालू करताना ते लोक बाहेरून गांडूळ आणतात. ते फार साफ चुकीचं आहे. या देशी गायच्या शेणामध्येच गांडूळ आहे. अच्छा, जेव्हा तुम्ही शेणखत टाकलं, कुजवायला चालू केलं, गोकुळ अमृतम चालू करायला गेलं, तुम्हाला 8 ते 10 दिवसात गांडूळ दिसायला मिळतात. अरे वा. आणि तुम्हाला खोटं वाटेल. आणि आमच्या इथं एवढे म्हणजे आता हे तयार होत आहे ना, इथं तयार झालं, गांडूळ तयार झाले ना, तर 4-4 मुंगूस फिरतात. आमच्या गायींची आणि मुंगुसाची मैत्री झालेली आहे आणि ते खेळत असतात. म्हणजे एक गांडूळ एवढं प्रमाणात तिथं दिसून येतात. मी व्हिडिओ पण काढलेला, तुम्हाला दाखवेल व्हिडिओ त्याचा, की मुंगूस पण इथं गांडूळ खाण्यासाठी फिरतात. आता युजली आम्ही शेताच्या ह्याच्यामध्ये असं बघितलेलं आहे की आपण जेव्हा शेण एका खड्ड्यात टाकतो तेव्हा त्याचं खतामध्ये रूपांतर व्हायला, जे आता हे असं पूर्ण चहा पावडर सारखं काळं झालेलं आहे, हो, हे खत व्हायला कमीत कमी 1 वर्ष लागतं. हो. आता हे किती दिवसात होत आहे? बघ, आता हे आम्ही जवळजवळ 70 ते 80 दिवसात तयार केलेलं आहे. अच्छा. तर याची म्हणजे प्रोसेस कधी की खाली थोडासा कचरा टाकला, शेण टाकलं, कचरा टाकला, शेण टाकलं, म्हणजे कुट्टी टाकली, तर त्याच्या पूर्ण झाल्यानंतर आपण त्याच्यावरती गोकुळ अमृताचा छिडकाव करायचा. म्हणजे बांबूने त्याला छेद करायचा प्रयत्न करा आणि ते खालीपर्यंत जाईल असं प्रयत्न करायचा आणि त्याला पलटी मारायची. तर अशी जर केली तर तुम्ही बघितलं, आम्ही पुन्हा आच्छादन वगैरे केलेले त्यासाठी, आणि त्याला पाणी वगैरे मारलं, तर असं व्यवस्थित जर केलं तर 70 ते 80 दिवसात हे खत तयार होतं. पूर्ण 70-80 हो, 70 ते 80 दिवसात. वा, सुंदर. म्हणजे युरियाला हे खूप चांगलं रिप्लेसमेंट असतं. हो, युरियाला 100% DAP म्हणतात तुम्ही, युरिया काय जे म्हणतात त्याला बेस्ट. म्हणजे अगदी नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस
त्याचबरोबर ह्या खताचं एक अजून खूप चांगला गुण आहे की ह्याचा जो पीएच असतो तो पूर्ण अल्कलाईन असतो. जर हा पीएच ऍसिडिक असेल, बऱ्याच वेळा युरिया आणि केमिकलच्या वापरामुळे जमिनीमध्ये मे बी आउटपुट तुम्हाला मिळतं पण जमिनीची ऍसिडिक व्हॅल्यू वाढते. तर ह्याचा जो पीएच आहे हा पूर्ण अल्कलाईन आहे किंवा न्यूट्रल आहे मी असं म्हणेल, जो एका जमिनीसाठी खूप चांगला पोषक असा घटक आहे.